नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मागच्या लेक्चर्समध्ये आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक याविषयी माहिती पाहिली, त्यांची कार्य वगैरे पाहिली। मी तुम्हाला त्याच लेक्चर्समध्ये सांगितलं होतं की आपण पुढच्या वेळेस एक नवीन घटक घेऊन येणार आहोत। नवीन घटक आपल्याला शिकायचा आहे। खरं पाहायला गेला तर तो म्हणजे सिलेबसनुसार जुना विषय आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये किंवा आपण भारतात राहतो म्हणून आपला या विषयाशी एकदम जवळचा संबंध आहे, आलं लक्षात। परंतु परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा याच्यावरती कशाप्रमाणे आधारित प्रश्न विचारले जातात हाही अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे। याच अनुषंगाने हा जरी विषय सोपा असला तरी अभ्यास आपण त्याच्यावरती करणं की कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले जातील यासाठी आजचा आपण हा लेक्चर्स ठेवलेला आहे, आलं लक्षात। तर लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सांगेन की लेक्चर स्किप करू नका। जरी विषय सोपा असला तरी प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे सुद्धा समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे, आलं लक्षात। म्हणून लेक्चर पूर्ण पहा, लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा। आपण जास्त मोठं लॉंग लेक्चर्स ठेवणार नाही, शॉर्ट लेक्चर्स ठेवू जेणेकरून कसं होईल अभ्यास आपला व्यवस्थित होईल। जास्त लेक्चर लॉंग ठेवला तर माझ्या मते भरपूर जण स्किप करतात, तर तसं करायचं नाही। यासाठी थोडासा जास्तीत जास्त तुम्हाला समजेल। लेक्चर शॉर्ट ठेवते म्हणजेच काय की पूर्ण ज्ञान देते, अपूर्ण ज्ञान देईल असं नाही, पूर्ण ज्ञान देईल आणि समजेल असंच ठेवणार आहे। भले आपल्याला जास्तीत जास्त एकाच याच्यावरती लेक्चर्स घ्यावे लागले तरीच आहे, आलं लक्षात। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आजच्या या लेक्चर्सकडे वळूया। विषयाचं नाव आहे कृषीवर आधारित उद्योग, म्हणजेच काय ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री। काय आहे कृषीवर आधारित उद्योग। कृषीवर आधारित उद्योग शिकायच्या अगोदर कृषी म्हणजे काय हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। भरपूर जणांना काय होऊन जातं आहे, सगळे अभ्यास करणारे आहेत की सगळेच हुशार आहेत, मी तसं म्हणत नाही, परंतु भरपूर वेळा परीक्षेला आपण म्हणजे पूर्ण अभ्यासाच्या बोधरेषणमध्ये जातो किंवा पेपर कसा जाईल या बोधरेषणने आपण काय करतो की माहीत असलं तरी संकल्पनामध्येच विसरून जातो, तर असं व्हायला नको। तर कृषीवर आधारित उद्योग म्हणजे काय, कृषी म्हणजे काय असतं शेती, कृषी म्हणजेच काय असतं शेती, काय असतं शेती, आलं लक्षात। कृषी म्हणजे काय असतं शेती, शेतीवर आधारित उद्योग आपल्याला बघायचे आहे। तर पहा आपण भारतामध्ये राहतो, भारत हा देश कसा आहे शेती प्रधान देश आहे। कसा देश आहे शेती प्रधान देश आहे। 70 काही तर 75% पेक्षाही जास्त लोक शेती करत आहे आपल्या भारत देशामध्ये। जसं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, तेव्हापासून आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, बरोबर। शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांचा विकास पुढे पुढे होत आला, परंतु पहिले सुरुवातीला लोक फक्त शेतीच करायचे, शेती आणि शेतीवर आधारित उद्योग करायचे पण कोणकोणत्या प्रकारचे होते त्याचाही अभ्यास आपण म्हणजे पारंपरिक उद्योग आणि त्याच्यानंतर झालेला विकास, विकासानंतरचे उद्योग, ह्या दोघांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे, आलं लक्षात। तर बघा पूर्वी जसं म्हणजे मी मगाशी सांगितलं की भारत स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र 1947 ला झाला, तेव्हापासून आपण फक्त जेवढी जनता होती फक्त कोणत्याच उद्योगाचा विकास नव्हता, कोणत्याही प्रकारचा म्हणतो ना रोजगाराचं साधन नव्हतं, फक्त आणि फक्त काय होतं तर फक्त शेती, शेतीवरच लोक काय करत होते जास्तीत जास्त उदरनिर्वाह करत होते। मग शेतीवर जर उदरनिर्वाह करत होते तर त्यावेळेस मग फक्त कशी शेती केली जायची तर ती फक्त उदरनिर्वाहापुरताची शेती होती, बरोबर। मग ही उदरनिर्वाहाची शेती होती, परंतु आज जर आपल्याला जर देशाचा विकासामध्ये वाढ करायची असेल किंवा अर्थव्यवस्थेचा विकास करायचा आहे किंवा इतर देशाच्या तुलनेने आपल्यालाही आपला विकसित देशांच्या रांगेत बसायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागणार आहे की फक्त शेती ही फक्त उदरनिर्वाहापुरता ठेवून चालणार नाहीये, तर उदरनिर्वाहाचं साधन राहून उदरनिर्वाहाबरोबरच आपल्याला काय करायचंय की लोकांना रोजगारही पुरवायचा आहे, त्याचबरोबर देशाच्या विकासामध्ये सुद्धा शेतीचा हातभार लागला पाहिजे किंवा आर्थिक वृद्धीमध्ये GDP मध्ये सुद्धा शेतीचं महत्त्व वाढलं पाहिजे किंवा त्याचा आधार असला पाहिजे। या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे अर्थशास्त्रज्ञांनी किंवा काय केलं सरकारने त्याच्यामध्ये भरीव असं योगदान दिलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे। तर मग काय आहे ते बघायचं बघा। आज आपण बघतो की कृषी आणि कृषीवर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात चाललेले दिसून येतात आणि त्यामुळे काय झालं उद्योगांना मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। उद्योगांचा विकास तर झालाच पण त्याचबरोबर लोकांना रोजगाराचं साधन सुद्धा या कृषी उद्योगांमुळे मिळालेलं दिसत आहे। मला सर्व विद्यार्थी मित्रांना एक प्रश्न विचारायचा आहे की
मी प्रश्न विचारले उद्याच्या लेक्चर्समध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच उत्तर द्या की कृषीवर आधारित सर्वात मोठा चालणारा उद्योग कोणता. प्रश्न पुन्हा ऐकून घ्या. कृषीवर आधारित चालणारा सर्वात मोठा उद्योग कोणता. आलं लक्षात. याचं उत्तर मला कमेंटच्या माध्यमातून पाहिजे. तुम्हाला नाही आलं तर मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये सांगणारच आहे. परंतु माझ्यामध्ये सर्व शेती, आपण भारतात राहतो, शेतीविषयी आपल्याला भरपूर ज्ञान आहे, त्याच्यामुळं कोणालाच प्रश्न जमणार नाही असा तो प्रश्न नाही. आलं लक्षात. पण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. नाही दिलं तर म्हणजे नाही येत असलं तर मी पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला प्रश्न देणारच आहे. आलं लक्षात. बघा, कृषी आणि कृषीवर आधारित उद्योग, देशामध्ये भरपूर असे उद्योग आहेत की ते कृषीवर आधारित आहेत, की कृषीवर त्यांनी कृषीमधून किंवा शेतीमधून काय होतं, कच्चा माल प्राप्त होतो. तर सांगा पाहू कोणते उद्योग आहेत. त्याच्यामधला पहिला जो उद्योग आहे आपण असं म्हणू तर बघा, शेतीवर आधारित उद्योग, त्यांचा आपण थोडं पहिला अर्थ शिकून घेऊ आणि नंतर कोणकोणते उद्योग चालतात किंवा कशा प्रकारे या कृषी क्षेत्राचा विकास झालेला आहे ते आपण इथं जाणून घेणार आहोत. लक्षात. तर पहिला बघा, कृषीचा आपण कृषीवर आधारित उद्योगांचा आपण अर्थ पाहून घेऊ. काय पाहू. अर्थ. बघा, आपल्या भारतामध्ये आता भरपूर असे म्हणजे भारतात संपूर्ण शेतीवर आधारित उद्योग आपण स्थापन झालेले पाहिलेले आहेत. जसं की कापसापासून कापडाचं उत्पादन होतं, बरोबर. म्हणजे कापूस हा काय झाला, तुमचा कच्चा माल झाला. त्याचबरोबर कपडा झालं, हा एक उद्योग आहे. त्याचबरोबर अजून दुसरा कोणता सांगणार, साखर उद्योग आहे. साखर उद्योगासोबतच ताग उद्योग आहे. ताग उद्योगासोबतच आपण काय बघणार तर मसाल्याचे पदार्थ वगैरे झाला, रबर उद्योग झाला. असे अनेक उद्योग आहेत की ते कृषीवर आधारित काय आहे उद्योग आहे. कृषीवर आधारित आपण बघतो आहे की सुरुवातीला काय केलं जायचं, सर्वात पहिले पारंपरिक उद्योगांचा जर विचार केला, जसा देश स्वतंत्र झाला तेव्हा सुरुवातीला फक्त पारंपरिक उद्योग केले जायचे. कृषीवर आधारित पारंपरिक उद्योग कोणकोणते होते तर मग ते सर्वात पहिले पारंपरिक उद्योगांचा आपण विचार करूया. शेतीवर आधारित पारंपरिक उद्योग म्हणजेच काय, त्याच्यामध्ये येणार पशुपालन येणार. काय येणार, पशुपालन येणार, कुक्कुटपालन येणार, अजून कोणतं सांगणार, दुग्ध व्यवसाय येणार, बरोबर का नाही. हे जे व्यवसाय आहेत हे कसे आहेत, हे पारंपरिक व्यवसाय आहेत. कोणते व्यवसाय म्हणणार आपण यांना, पारंपरिक व्यवसाय म्हणणार. की हे जसं स्वातंत्र्य मिळालं तसं लोक शेती पण करायची आणि त्याच्यावर आधारित कुक्कुटपालन, पशुपालन, अजून काय म्हणणार आपण दुग्ध व्यवसाय, अजून दुसरा आपण म्हणणार अंडीचा व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, अंडी व्यवसाय, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय हा सुद्धा काय म्हणजे पारंपरिक पद्धतीनुसार चालत आलेला व्यवसाय आहे की लोक याच्यावर आधारित काय करायचं, आपला उदरनिर्वाह करत होते. शेती तर करायचीच करायची, पण शेतीला आधारित हे उद्योग होते, याच्यावरती जास्त प्रमाणात खर्च होत नसे. म्हणजे बघा, उद्योग सुरुवातीला आपल्याकडे तेवढं उत्पादन, बघा कोणत्याही उद्योगाची सुरुवात करायची म्हटली तर त्याला उत्पादनाचं साधन लागतं, बरोबर की नाही. परंतु जर हे जे उद्योग होते यांना तेवढ्या प्रमाणात उत्पादनाची साधनं लागत नव्हते, म्हणून यांना आपण पारंपरिक उद्योग असं म्हणतो. पारंपरिक उद्योगांमध्ये कृषीवर आधारित हे उद्योग होते. शेती पण व्हायची, शेतीला धरून त्यांनी कुक्कुटपालन, मत्स्यपालन, अंडीपालन किंवा अंडी व्यवसाय असं सुद्धा केलेलं आपण पाहिलेलं आहे. पण हे झाले पारंपरिक व्यवसाय. मग अजून जे नवीन व्यवसाय जे आहेत की त्याच्यामुळे आपल्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लागलेला आहे, जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामुळे रोजगार प्राप्त झालेला आहे. अशा उद्योगांचाही विचार करणे इथं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण आता त्याच्याकडे बोलूया की आपण पारंपरिक उद्योग बघितले, परंतु उदयोन्मुख विकासाच्या दृष्टीने किंवा उदयोन्मुख विकासाच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कोणकोणते असे उद्योग आहेत की ते कृषीवर आधारित आहे आणि त्यांचा आज मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपण पाहत आहोत. तर अशा उद्योगांचा आता आपण इथं अभ्यास करणार आहोत. माझ्यामध्ये तुम्हाला एवढं तर लक्षात आलं असेल की आपला हा भारत देश हा कसा आहे, हा विकसनशील देश आहे. भारत हा विकसनशील देश आहे. शेतीवर आधारित उद्योग, शेती हा सर्वात प्रमुख व्यवसाय. भारतातल्या सर्वात जर प्रमुख व्यवसायाचा विचार केला तर तो कोणता आहे, शेती.
70% जसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तसे आपल्या देशामध्ये 70%पेक्षाही जास्त लोक शेती आणि शेतीवर आधारित उद्योग करत होते. मग हे उद्योग होते ते पारंपरिक उद्योग होते. आणि लक्षात कसे होते ते, आणि सुरुवातीची शेती जी होती ती सुद्धा कशी होती, उदरनिर्वाहापुरताची शेती होती. लोक फक्त जे शेतकरी होते ते फक्त आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह होतोय ना एवढंच पीक शेतीमध्ये लावायचे. परंतु आजचा जर विचार केला तर विकासाच्या दृष्टीने शेतीचा सर्वात मोठा आधार किंवा सगळ्यात मोठी जास्त आपण म्हणतो ना कच्चा मालाचा सर्वात मोठा साठा जो आपल्याला मिळत आहे किंवा तो हे एवढे मोठे उद्योग जे स्थापन आहेत तर त्यांचा मेन आधार जो आहे तो आहे शेती. आलं लक्षात. तर ह्या उदयमुख विकासाच्या दृष्टीने कोणकोणते असे उद्योग आहेत की त्यांचा कृषीच्या क्षेत्रातून किंवा शेतीवर आधारित उद्योगांचा तिथे विकास झालेला आपण पाहत आहे. तर पहिला उद्योग सांगू आपण तो कापड उद्योग आहे. सर्वात पहिला उद्योग कोणता आहे, कापड उद्योग. कोणता उद्योग आहे तर कापड उद्योग जो आहे तर त्याचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. कशामुळे झालेला आहे, शेती. कारण की शेतीतून कापडाला काय मिळत आहे, कापडाला तर कापूस मिळत आहे. काय म्हणतो, कापूस. त्याचबरोबर धागा. धाग्याची सुद्धा धागा उद्योग हा सुद्धा इथं घेऊ आपण. धाग्याचा काय घेऊ इथं घेऊ. धागा कापसाचा काय तयार होतो, धागा तयार होतो. धाग्याचा काय तयार होतो, कपडा तयार होतो. बरोबर नाही. म्हणजे हा एक सर्वात पहिला आणि प्रमुख व्यवसाय आहे. हा एक सर्वात शेतीतला प्रमुख व्यवसाय आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन, कमी खर्चामध्ये नफा जास्त. लक्षात, असा हा उत्पादन आहे किंवा असा हा उद्योग आहे किंवा कृषीमधून याचं उत्पादन काढलं जातं जास्तीत जास्त प्रमाणात. जो गरीब शेतकरी आहे तो कापसाचं उत्पादन घेतो. जास्तीत जास्त श्रीमंत शेतकरी वेगवेगळे पिकं घेत असतात. परंतु हा जो उद्योग आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारा असा काय आहे, म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारा असा हा कापूस हा म्हणतात ना शेतीतून घेतला जाणारा व्यवसाय आहे. त्याचबरोबर आपण दुसरं म्हणूया की कापसामुळे काय झालेलं तर कपडा निर्माण झाला किंवा धागा निर्माण झाला. त्याच्यामुळं या उद्योगाला मोठी चालना मिळालेली दिसून येते. दुसरा एक उद्योगाचा विचार करू आपण. तर दुसरा आहे त्याच्यामध्ये कापड झाला. त्याच्यानंतर आपण दुसरा अजून कोणता घेणार आहोत, कापूस, अन्नधान्य दिसत नाही ना. बघा दुसरं जे आहे ते अन्नधान्य. अन्नधान्य आपण शेतीतून घेतो. हा तर सर्वात पहिला व्यवसाय झाला. बरोबर की नाही. अन्नाचं उत्पादन घेणे हा पहिला व्यवसाय आहे. या अन्नाच्या उत्पादनावरती प्रक्रिया करण्याचे सुद्धा वेगवेगळे उद्योग आपण स्थापन झालेले पाहिलेले आहेत. बघा अन्नधान्य म्हणजे आता याच्यामध्ये आपण काय घेणार, याच्यामध्ये ज्यूस, जाम, जेली, सॉस. पहा आपण शेतातून कशाचं पीक घेतोय, भाजीपाल्याचं पीक घेतोय. ज्यूस, फळं भाजीपाला यांचं पीक घेतो. बरोबर. मग हे याचं उत्पादन झाल्यानंतर याच्यामुळं काय झालेलं आहे, अन्नधान्याचे उत्पादन. फक्त आपण अन्नधान्याचा खाण्याचा वापर करतो, परंतु खाण्यासाठी वापर करतो, परंतु फळभाज्यांनुसार आपण कच्चं न खाता त्याचा ज्यूस सुद्धा बनवला जातो. आता आपण भरपूर प्रमाणात मोठमोठ्या ठिकाणी ज्यूस सेंटर बघत आहोत. बरोबर. त्याचबरोबर जाम बनवण्याचं कार्य सुद्धा कशामुळे होत आहे, फळं, वेगवेगळ्या प्रकारची फळं एकत्र करून आता आपण जाम उद्योगांचा सुद्धा विकास झालेला पाहिलेला आहे. फ्रूट जाम वगैरे असतात. मुलांना आजकाल ब्रेडला लावून लहान मुलांना जास्तीत जास्त आवडत असतं ते. एकतर भरपूर मुलं काय करतात, फळं खात नाही. मग त्याच्यामुळे काय झालं आहे की या फळांचं एकत्रीकरण करून असं एक ज्यूस तयार केला जातो किंवा जाम तयार केला जातो. त्यामुळे मुलं काय करतात की भाजी जर आवडली आहे तर पोळीला लावून आपण ते जाम खात असतात किंवा नाहीतर मग ब्रेडला लावून ते जाम खात असतात. म्हणजे मुलांच्या आवडीचा पदार्थ हा इथं निर्माण झालेला आपल्याला. म्हणजे ह्या उद्योगाचा सुद्धा विकास झालेला कशामुळे झालेला आहे, शेतीमुळे झालेला आपल्याला दिसून येतो. कच्चा माल म्हणजे इथून फळ भाजीपाला मिळतो आणि त्याचा वापर इथं मग उद्योगांमध्ये जाम उद्योगामध्ये केला जातो. त्याचबरोबर
काय म्हणतात जेलीचा सुद्धा उपयोग केला जातो. जेली आपण म्हणतो ना स्ट्रॉबेरी वगैरे, ते स्ट्रॉबेरीची जी जेली असते म्हणजे ते त्याची सुद्धा त्याच्यावरती प्रक्रिया करून अन्नधान्यांवरती प्रक्रिया करून त्या फळांवरती प्रक्रिया करून त्याची काय केली जाते तर जेली तयार केली जाते. त्याचा सुद्धा आपण उद्योग असलेला पाहत आहे. त्याचबरोबर सॉस, टॅमॅटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन टोमॅटो सॉस बनवला जातो. वेगवेगळ्या सेंटरमध्ये किंवा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये त्याचा विकास झालेला आपण पाहतो. आता मोठ्या प्रमाणात सॉस सुद्धा विकले जातो, म्हणजे या उद्योगाचाही विकास झालेला आपण पाहिलेला आहे. कशामुळे झालेला आहे तो अन्नधान्याच्या उत्पादनामुळे झालेला आहे किंवा शेतीवर आधारित उद्योग बघतोय आपण. कशावर आधारित? शेतीवर आधारित उद्योग बघतोय. आणि सर्वात एक व्यवसाय म्हणायचं म्हटलं तर ऊसाच्या पिकामुळे काय झालं साखर उद्योगाचा विकास झालेला आपण पाहत आहोत. इथे आपण ऊस घेऊ, ऊस आणि इतर आहे साखर, त्याच्याबरोबर गूळ, त्याच्याबरोबर कागद. आता कागद उद्योगाचा विकास कशामुळे झालेला पाहिलेला आहे आपण? कागद. ऊस हा काय झाला कच्चा माल झाला. हा आपण शेतीतून पीक घेतो बरोबर. हा झाला कच्चा माल. ऊस हा कच्चा माल. ऊसापासून काय तयार होतो? साखर उद्योगाचा विकास झालेला पाहिला आहे. त्याचबरोबर गूळ उद्योगाचा विकास झालेला पाहिला आहे. त्याचबरोबर कागदाचा लगदा तयार करण्यासाठी म्हणजे ऊसाच्या ज्या चिपा आहे, चिपा सुद्धा फेकल्या जात नाही, तर त्या चिपांचा वापर कशासाठी केला जातो? कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जात असतो. लक्षात तुम्हाला हा एक उद्योगाचा विकास झालेला कशामुळे झालाय? कृषीवर आधारित उद्योग याच्यामुळे झालेला आपण पाहत आहोत बरोबर. त्याचबरोबर अजून कोणते मसाल्याचे पदार्थ, मसाल्यांच्या पदार्थांचाही सुद्धा वापर करून मोठमोठ्या उद्योगांचा विकास झालेला आपण पाहिलेला आहे. असे अनेक उद्योग आहेत, अजून कोणते आहेत मला जेवढे म्हणजे याच्यापेक्षाही जास्त माहिती असं माहित नाही असं नाही, परंतु तुमच्याकडूनही अपेक्षित आहे. विषय एकदम सोपा आहे म्हणून तुमच्याकडूनही अपेक्षित आहे की तुम्हीही मला असे सांगा की कोणकोणते असे उद्योग आहेत की ते शेतीवर आधारित आहे. शेतीवर आधारित उद्योग आपण करणं. त्याच्यामध्ये अजून जैव इंधनाचा सुद्धा आपण सांगू की जैव इंधनाचा किंवा इंधन म्हणून सुद्धा आता लाकूड फर्निचर वगैरे बरोबर की नाही, निसर्गापासून मिळालेलं आपल्याला काय फर्निचर वगैरे आपण जे लाकडं आहे त्यांचा वापर करून आपण काय करतो? फर्निचर तयार करतो आणि त्याच्या जळवून लाकडासोबतच जैव इंधन किंवा इंधनासाठी सुद्धा त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला दिसून येतो. रबर उद्योग एक आहे. कोणता उद्योग? रबर उद्योग जो आहे तो सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर चहा कॉफी तोही एक उद्योग आहे की त्याच्यामुळे मोठमोठे उद्योग स्थापन झालेले आहे. आपण आसाममध्ये मोठ्या प्रमाणात चहाचं किंवा कॉफीचं उत्पादन घेतलं जातं, परंतु ते चहा आणि कॉफीच्या उत्पादनासाठी मोठमोठे असे उद्योग स्थापन झाले की तिथं वेगवेगळी कॉफीची पावडर सुद्धा बनवली जाते बरोबर की नाही. कॉफीची पावडर बनवली जाते, चहापत्तीची पावडर बनवली जाते, असे मोठमोठे उद्योग स्थापन झालेले आपण पाहिलेले आहेतच. कशामुळं? त्याचा आधार काय आहे तर कृषीवर आधार आहे. कृषीमधून कच्चा माल मिळतो म्हणून या उद्योगांचा विकास झालेला आपण पाहिलेला आहे. पारंपरिक उद्योगांचा सुद्धा विकास झालेला आहे जे पूर्वीपासून चालत आलेले आहे आणि अजून आता विकासाच्या उदयमुख विकासाच्या अर्थव्यवस्थेसाठीचा जो विकास म्हणजे ह्या उदयमुख अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे आधारभूत उद्योग आहेत की ज्याच्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात काय मिळालेला आहे? रोजगार प्राप्त झालेला आहे बरोबर की नाही. मग हे उद्योग जे आहेत ते आहेत आपले वेगवेगळे की ते कापड उद्योगांमुळे विकास झालेला आहे. अन्नधान्यावरती प्रक्रिया करण्याच्या वेगवेगळ्या मशिनी आलेल्या आहेत, वेगवेगळे म्हणतात ना सेंटर आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया फळभाज्या झाल्या, फ्रुट्स झाले, हे झाले, यांचा वापर करून काय होतं? ज्यूसचं उत्पादन झालेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे? ज्यूस उद्योगाचा विकास झालेला आहे. जाम उद्योगाचा झालेला आहे. जेली किंवा सॉस उद्योगाचा सुद्धा झालेला पाहिलेला आहे. त्याचबरोबर चामड्याच्या म्हणतो ना चामडं किंवा चामडी कातडी म्हणतो ना आपण, कातडी उद्योगाचा सुद्धा विकास झाला. प्राण्यांचे जे हे आहे त्याच्यामुळे सुद्धा काय म्हणतात? प्राण्यांचा वापर करून त्यांच्या कातड्यांचा वापर करून सुद्धा मोठमोठे उद्योग आपण स्थापन झालेले पाहिलेले आहेत. त्याचबरोबर दूध व्यवसाय सर्वात महत्त्वाचा म्हणजे दूध व्यवसायाचा सुद्धा विकास झालेला आपण इथे पाहिलेला आहे. व्यवसाय इथे आपण पारंपरिक व्यवसायामध्ये पाहिला, अंडीचा व्यवसाय बघितला आपण, मत्स्य व्यवसाय, इथं दूध व्यवसाय सुद्धा आहे. कोणता व्यवसाय आहे हा? पूर्वापार चाललेला व्यवसाय आहे. कसा? पूर्वापार चाललेला व्यवसाय आहे दूध व्यवसाय बरोबर ना. पूर्वीपासून होतं जे प्राणी आहेत गाई म्हशी वगैरे बरोबर, बकरी, हे सुद्धा बकरीचं सुद्धा दूध हे कसं आहे? वनस्पतीजन्य दूध आहे. ते एकदम आरोग्यदायी दूध आहे. लहान बाळ जेव्हा जन्माला येतं जर एखाद्या आईला जर दूध आलं नाही तर मग त्या
म्हणजे वनस्पतीचं दूध किंवा गाईचं दूध सगळ्यात पौष्टिक असतं, म्हणून बाळाला ते पाजलं जातं। आणि लक्षात तुम्हाला, तर मग याही व्यवसायाचा विकास झालेला आपण पाहिलेला आहे। असे अनेक व्यवसाय आहेत की त्याच्यामुळे काय झालं, कृषीवर आधारित उद्योगांमुळे काय झालेलं आहे, मोठमोठ्या उद्योगांचा विकास झालेला आपण पाहिलेला आहे। आलं लक्षात। आता त्याचबरोबर याचं आपण हे पाहिलं की कृषी आणि कृषीवर आधारित उद्योग आपण पाहिलं, पण त्याच्यामुळे काय महत्त्व प्राप्त झालंय, काय यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे, तर सर्वात पहिलं म्हणजे काय, त्याचा फायदा काय आहे किंवा महत्त्व काय आहे, तर कृषीवर आधारित उद्योगांचं महत्त्व असं सांगते की जास्तीत जास्त काय होत जातं, लोकांना रोजगार प्राप्त होतोय। काय झालेलं आहे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे। पहिल्यापूर्वी लोक फक्त शेतीवरती आधारित उद्योग करायचे किंवा शेतीच करायचे, परंतु शेती करता करता लोकांनी काय केलेलं आहे, अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने म्हणतात ना रोजगार त्यांना प्राप्त होण्यासाठी मदत झाली आहे। त्याच्यामुळं उद्योगांचा विकास झाल्यामुळे अशा अनेक उद्योग स्थापन झालेले आहेत कृषीवर आधारित। कृषीमधून त्यांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळालेला आहे, म्हणून या मोठ्या उद्योगांचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे। आणि विकास झाल्यामुळे काय झालं, लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे। भरपूर लोक आता आपण उद्योग क्षेत्रामध्ये काम करताना पाहत आहोत। त्याचबरोबर दुसरं एक चांगलं उदाहरण दुसरं एक कारण सांगते त्याचं, कृषीवर आधारित उद्योगांना महत्त्व दुसरं कशामुळे प्राप्त झालेलं आहे की आर्थिक विकासाला। जीडीपी मध्ये जर आपण बघितलं, जीडीपी मध्ये आता उद्योगांचा आपल्याला वर्चस्व किंवा म्हणतात वृद्धीच्या दृष्टीने जर विचार केला, जास्तीत जास्त वृद्धी त्याच्यामुळे झालेली आहे। आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपण पाहिलेला आहे। का, तर कृषीवर आधारित उद्योग स्थापन झालेले आहेत। लोक फक्त आता शेतीच नाही करत, शेतीवर आधारित उद्योग सुद्धा करत आहेत। त्याचबरोबर मोठमोठ्या उद्योगांचाही त्याच्यामुळे विकास झालाय, लोकांना रोजगार प्राप्त झालाय। लोकांना रोजगार प्राप्त झाल्यामुळे लोकांच्या राहणीमानाची पातळी सुधारली, लोकांची राहणीमानाची पातळी सुधारली आहे। लोक फक्त शेतीच नाही करत, शिक्षण सुद्धा घेत आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काय म्हणतात प्रगती झालेली आपण त्याच्यामुळे पाहिलेली आहे। आलं लक्षात। ते पाहिलं। त्याचबरोबर आपण परकीय चलनाचा साठा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो। कृषीवर आधारित उद्योगांमुळे किंवा कृषी क्षेत्रामुळे आपल्या देशामध्ये परकीय चलनाचा साठा सुद्धा वाढलेला आहे। कारण की आपण मोठ्या प्रमाणात काय करतो, अन्नधान्याची सुद्धा निर्यात करतो, फळभाज्यांची सुद्धा निर्यात करतो। आणि अजून काय सांगणार, वेगवेगळे जे आपण निर्माण केलेले आहे, ज्यूस, जाम, जेली वगैरे, सॉस, असे अनेक पदार्थ आहेत की आपण काय करतो, निर्यात करतो। आणि त्याच्यामुळे आपण आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे, परकीय चलन प्राप्त झालेलं आपण इथं पाहिलेलं आहे। अशामुळे काय म्हणतात, कृषी आणि कृषीवर आधारित उद्योगांमुळे काय झालेलं आहे, याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। परीक्षेला यावर आधारित सेटनेटला असो किंवा यूपीएससी एमपीएससीला याच्यावर आधारित प्रश्न पाहायला मिळतो। आलं लक्षात। म्हणून अभ्यास करायचा आहे, कोणत्याही प्रकारे लेक्चर स्किप करायचं नाही, हे संपूर्ण हा लेक्चर पाहायचा आहे। साधा आणि सोपा, जर सोपा वाटत असला तरी भरपूर विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु परीक्षेला जेव्हा प्रश्न विचारला जातो की कृषीवर आधारित सर्वात मोठा उद्योग कोणता आहे, असा जर प्रश्न जरी विचारला तरी तुम्ही तिथे कन्फ्यूज होऊन जातात आणि तुम्ही तिथे उत्तर लिहत नाही। तर असं करू नका विद्यार्थी मित्रांनो। सोपा विषय जरी असला तरी त्याचाही अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आलं लक्षात। लेक्चर पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। याच्यातला काही जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणारच आहोत। आलं लक्षात। तोपर्यंत धन्यवाद।